नमस्कार. आजच्या मॅक्स इंडियाच्या पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की या पॉलिटिकल इनबॉक्समध्ये आपण आज काय माहिती सांगणार आहोत. निश्चितच आपण सुरुवातीला कवटेमंकाळ तालुक्याच्या जडणघडणीविषयी माहिती सांगायला सुरुवात केलेली आहे. या कोंड्या माळरानावर असलेल्या कवटेमंकाळ तालुक्याचा नेमका विकास कुणी केला, त्या विकास कामांच्या मध्ये या तालुक्यातील नेमकी कोणती घराणी होती, कोणते नेते होते, याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत या पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरी मधून. तर या कवटेमंकाळच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रामुख्याने आपल्या अग्रक्रमानं नाव जे घ्यावं लागेल ते माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचं. त्यानंतर स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे असतील, पंडितरावांना जगदाळे असतील, त्यानंतर सगळे कुटुंबीय असतील म्हणजे नानासाहेब सगरे आणि त्यांचे कुटुंबीय असतील. अशा या चार प्रमुख कुटुंबांचं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये योगदान आहे. परंतु पाया आणि कळ जर आपण या विकासाचा बघितला तर याच्यामध्ये प्रामुख्यानं अजितराव घोरपडेंचं नाव हे प्रामुख्यानं अग्रक्रमानं आपल्याला घ्यावं लागतं, कारण तेच या तालुक्याचे प्रमुख विकास पुरुष म्हणून आपल्याला त्यांचं नाव घ्यावं लागेल. परंतु या तालुक्याचा विकास करत असताना 1980 नंतरच्या दशकाचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने अजितराव घोरपडे असतील, नानासाहेब सगरे असतील, स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे असतील, पंडितराव जगदाळे असतील, या चार कुटुंबाभोवती या कवटेमंकाळ तालुक्याचं मतदारसंघाचं राजकारण समाजकारण फिरत होतं. प्रामुख्यानं याच्यामध्ये या चारही कुटुंब ही राजाराम बापू पाटील यांच्या कुटुंबाशी, यांच्या राजकारणाशी, यांच्या समाजकारणाशी निगडीत आणि संबंधित होती. परंतु ज्या वेळेला निवडणुका यायच्या, विधानसभेची निवडणूक असेल, त्यावेळेला या कुटुंबांच्या मध्ये राजकीय कलह निर्माण व्हायचा आणि ही चारही गट विभागले जायचे. 85 आणि 90चा जर काळ आपण विचारात घेतला तर यामध्ये विठ्ठलदाजींच्या विरोधामध्ये अजितराव घोरपडेंनी निवडणूक लढवली. त्यानंतर विठ्ठलदाजी हे वसंतदादा गटाचे अगदी त्यांच्या घरचे सदस्य म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर 90च्या दशकामध्ये स्वर्गीय शिवाजीबापू शेंडगे हे 90ला आमदार झाले. त्यानंतर शिवाजीबापू शेंडगे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात, त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ते माजी राज्यमंत्री होते. त्यांनी या तालुक्यामध्ये त्यावेळेस सूतगिरणी आणल्या आणि या सूतगिरणीच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला, इथल्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रयोग काही कारणांच्यामुळे फसला गेला. परंतु त्यांनी प्रयत्न हे प्रामुख्यानं केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्यांनी धनगर समाजाला एनटी मध्ये समावेश करायचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी जे कवटेमंकाळचं एसटी स्टँड आहे त्याच्यामध्ये अजितराव घोरपडेही होते आणि शेंडगे बापूही होते. हे राजाराम बापूंच्या माध्यमातून एसटी स्टँड आणलं. ही झाली शेंडगे बापूंची आपल्या तालुक्या विषयी विकास कामातली देणगी. त्यानंतर जे नानासाहेब सगरे होते किंवा पंडितराव जगदाळे होते किंवा अजितराव घोरपडे होते, जो या तालुक्याचं विकासाचं प्रमुख केंद्र म्हणून ज्यासाठी तगादा लावला होता, जी महांकाली सहकारी साखर कारखाना, हा नेमका कुणी इथं उभा केला, त्याच्यामध्ये कुणाचं श्रेय आहे. त्यामुळे या कवटेमंकाळ तालुक्यातील अनेक संसार उभा राहिले, अनेकांचे प्रपंच उभा राहिले. तर प्रामुख्यानं तुम्हाला स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महांकाली सहकारी साखर कारखाना उभा करण्यामध्ये स्वर्गीय पंडितराव जाधव यांचा सिंहाचा आणि मोलाचा अनमोल वाटा आहे. किंबहुना महांकाली कारखाना उभा करण्यात ते प्रमुख आहेत असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्यानंतर शंकरराव चव्हाण असतील तत्कालीन मुख्यमंत्री, यांना सांगून राजाराम बापू पाटील यांनी पंडितराव जगदाळे यांच्या करवी महांकाली कारखाना आपल्या माळावरती उभा केला. ज्या वेळेला पंडितराव जगदाळे यांनी अगदी वायरेच्या पिशवीतून या कारखान्याची कागदपत्रे असतील ते दिल्लीला पोच केली, मिळेल त्या वाहनातून, ट्रक मधून, अशा अनेक अडचणीला सामोरे जात त्यांनी ते प्रयत्न केले. ज्या वेळेला कारखाना अंतिम टप्प्यात म्हणजे मंजूर होत असताना त्यावेळी अजितराव घोरपडे असतील, नानासाहेब सगरे असतील आणि इतर काही असतील मान्यवर, ते याच्यामध्ये यांनी पंडितराव जाधव यांना सहकार्य केलं, मदत केली आणि तत्कालीन सर्व संचालक मंडळ असेल या सर्वांनी त्यावेळी पंडितराव जगदाळे यांना मदत केली आणि हा कारखाना उभा राहिला.
या कारखान्याच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास व्हायला सुरुवात झाली, आर्थिक चळवळ सुरू झाली, शेतकऱ्यांच्या ऊसाला किंमत मिळू लागली आणि इथं अनेक कामगार असतील, शेकडो कामगार असतील, त्यांच्या हाताला काम मिळालं, अनेकांचे प्रपंच उभा राहिले. परंतु त्यानंतर या कारखान्यामध्ये राजकारण होऊन या कारखान्याचे चेअरमन हे नानासाहेब सगरे झाले. त्यानंतर नानासाहेब सगरे यांनी सुद्धा हा कारखाना उत्तम प्रकारे चालवला आणि आजही कारखाना त्यांच्या कुटुंबाकडेच आहे. आज जरी कारखाना बंद असला तरी त्याच्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहेत. सुरू करण्यासाठी नानासाहेब सगरे यांनी उत्तमरित्या कारखाना चालवला. पुढे तो या तालुक्याचं विकास केंद्र बनला. परंतु कारखाना बंद पडल्यानंतर या तालुक्याचा विकास खुंटला गेला. त्यानंतर प्रामुख्यानं आपल्याला परत आयतराव घोरपडेंच्याकडे वळावं लागतं. तर आयतराव घोरपडे हे ज्यावेळी 95ला आमदार झाले तर पाणी या शेतीला द्यायचंच आणि इथली शेती शाश्वत करायची आणि शेतकरी जगवायचा या उद्देशाने ते राजकारणात आले, समाजकारणात आले. आणि 95ला जे त्यांनी ध्येय उराशी बाळगलं होतं पाण्याचं ते त्यांनी अगदी 2004 पर्यंत पूर्ण केलं. शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी नेलं आणि इथला शेतकरी स्वतःच्या पायावरती उभा राहिला, त्यांचा आर्थिक प्रपंच उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. भाजीपाला शेती असेल, प्रामुख्यानं इथं जी हजारो हेक्टर द्राक्षबाग शेती आहे, ऊस आहे, ही सर्व जी बागायत शेती आहे ही आयतराव घोरपडेंची देणगी आपल्याला म्हणावं लागेल. त्यांचे उपकार आपल्या तालुक्यावरती दुष्काळी पट्ट्यावरती म्हणावे लागतील. अगदी म्हैसाळच्या योजनेपासून ते जतपर्यंत जो सर्व हिरवागार पट्टा दिसतोय ती आयतराव घोरपडेंची देणगी आपल्याला दिसून येते. त्यानंतर आयतराव घोरपडेंनी इथल्या प्रपंच उभा करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलेलं आहे, बँकिंग क्षेत्रात योगदान दिलेलं आहे, त्यानंतर दूध संघाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलेलं आहे. तसेच अनेक त्यांनी 15 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये अनेक समाजोपयोगी कामं राबवली आणि या तालुक्याच्या विकासाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सगळा जरी विचार केला तरी आयतराव घोरपडे विकासाच्या केंद्रस्थानी येतात आणि त्यांच्यानंतर जे सगळे कुटुंब असतील, शेंडगे कुटुंब असेल आणि जाधव कुटुंब असेल, यांचाही मोलाचा वाटा या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आहे. पण ही 4 कुटुंब सोडून सुद्धा काही इतर माणसांनी सुद्धा तालुक्याच्या योगदानामध्ये आपला खारीचा वाटा उचललेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला नाव घ्यावं लागेल ते वाघोलीचे आनंदराव दादा शिंदे. या तालुक्यामध्ये शिक्षणाचा मोठा प्रश्न असताना या आपल्या सोज्वळ माणसांनी दादांच्याकडून, वसंतदादांच्याकडून या आपल्या कारखान्याच्या शेजारी असलेल्या माळ रानावरती एक महाविद्यालय आणलं आणि इथल्या युवकांचा, तरुणांचा, विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सोडवला. महाविद्यालयाच्या बाबतीत आणि शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत आनंदराव शिंदे यांचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागेल. त्यांचाही खारीचा वाटा या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आहे. त्यानंतर आगळगावचे पांडुतात्या पाटील असतील, आलकुडीचे गणपतराव ओलेकर असतील, या मंडळींनी तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पंचायत समिती असेल, या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी खारीचा वाटा उचललेला आपल्याला दिसून येतो. मग ही जी प्रामुख्याने 4 घरांनी आहेत, ही 4 घरांनी राजकीय अडचणीत कशी आली, त्यांचा उदय निश्चित चांगल्या प्रकारे झाला. परंतु परत राजकारणामध्ये खडतर प्रवास करू लागली, स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना आजही दिसून येतात. याच्यामध्ये आयतराव घोरपडे ज्यावेळी 2009ला आराराबा मतदारसंघ चेंज झाला ना, आराराबा इकडं आले, त्यावेळी आयतराव घोरपडेंच्या राजकारणाला कुठंतरी वरिष्ठ पातळीवरून, राज्य पातळीवरून ब्रेक लागला. त्याचं पुनर्वसन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आपल्या तालुक्याचा विकास हा खुंटला गेला. लक्षात घ्या, ही प्रामुख्याने तुम्ही कुठेही बघितलं तरी चालेल की तालुका आपला की विकासाच्या बाबतीत आज कुठं आहे. त्यानंतर जे सगरे घर आहे, तर सगरे घरांचा कारखाना बंद पडल्यानंतर राजकारणाला त्यांच्या थोडासा ब्रेक लागला. परंतु सगरे घर ज्या पद्धतीने या तालुक्यामध्ये नानासाहेब सगरेंनी जी बहुजनांची मोठ बांधून ठेवली होती, त्या पद्धतीने विजयराव सगरेंच्या नंतर किंवा त्यांनाही त्यावेळी तत्कालीन राजकारणाचा त्रास झाला, राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना. परंतु यांच्या वेळोवेळी ज्या बदलणाऱ्या या 4ही गटाच्या भूमिका आहेत, याचाही तालुक्याला फटका बसलेला आपल्याला दिसून येतो. तर सगरे गटाचा राजकारणामध्ये अस्तित्वासाठी असणारा संघर्ष हा आज का आपल्याला दिसून येतो, तर त्यांची राजकीय भूमिका असेल, बंद पडलेला कारखाना असेल, आणि जरी कारखाना बंद पडला असला तरी या कुटुंबाने मोठ्या द्वेषानं मैदानात उतरणं गरजेचं होतं. परंतु त्यांची कुठेतरी ही भूमिका आपल्याला चुकलेली दिसून येते. या राज्यामध्ये अनेक कारखाने बंद पडलेले आहेत, अनेक कारखाने वादाच्या भोवऱ्यात आहेत. असे असताना सुद्धा काही राजकारणी आपल्याला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अस्तित्व
आजमावताना दिसतात, तसं सगळे कुटुंब हे द्वेषानं राजकारणामध्ये परत मोठ्या जोमानं उतरलं नाही. त्यांची काहीशी भूमिका संदिग्ध राहिली. त्यामुळे या चारी गटामध्ये आपसातही भांडणं झाली. ज्यावेळी आयतराव घोरपडे आमदारकीला असायचे त्यावेळेला शेंडगेंचा जर त्यांचा संघर्ष असेल तर सगळ्यांची भूमिका ही काय असायची याच्यावर तालुका सगळा विचार करायचा. किंवा सगळे कुणाकडे जातील, त्यांना वरिष्ठ पातळीवर कोणाचा आदेश येईल त्यांचं काम करावं लागायचं. त्यामुळे चारी गटामध्ये राजकीय संघर्ष निर्माण झाला आणि तो संघर्ष या तालुक्याच्या अधोगतीला कारणीभूत झाला. 2009 नंतर ही चारही घराणे आपल्याला राज्य पातळीवर नेतृत्वाने हँडल केलेली दिसून येतात. त्याचा परिणाम तालुक्याच्या विकासावर झाला. आपण शेंडगे कुटुंबाचा जर विचार केला तर जयसिंगराव शेंडगे असतील, प्रकाश शेंडगे असतील, रमेश शेंडगे असतील, सुरेश शेंडगे असतील, याच्यामध्ये प्रामुख्याने जयसिंग शेंडगे जे होते त्यांनी 2004 ची निवडणूक अजितराव घोरपडेंच्या विरोधामध्ये लढवली. परंतु यावेळी सुद्धा या तालुक्यातल्या चारही गटामध्येच राजकीय संघर्ष आपल्याला झालेला दिसून येतो. अजितराव घोरपडेंनी जयसिंगराव शेंडगे यांचा पराभव केला. परंतु शेंडगे कुटुंबाचं जे राजकारण आहे ते जयसिंग तात्यांनी अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं होतं, सांभाळलं होतं. परंतु त्यांची जी मातीशी नाळ आहे, जे जयसिंग शेंडगे सोडून जे इतर शेंडगे कुटुंब आहे त्यांनी कधीही कवठेमंकाळच्या मातीशी नाळ जुळवून घेतलेली नाही. त्यांचं अगदी एसीतलं राजकारण आपल्याला म्हणावं लागेल. आज जरी प्रकाश शेंडगे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला राज्यभर फिरताना दिसत, ठीक आहे, तुम्ही तो प्रश्न राज्य लेवलचा आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळताय, योग्य भूमिका आहे तुमची, याबद्दल या तालुक्यातील जनतेचं काही दुमत नाही. परंतु ज्या मातीत तुम्ही जन्म घेतला, ज्या मातीशी तुमचं नातं आहे, त्या मातीतील काही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन कुठेपर्यंत आला. जी स्वर्गीय शेंडगे बापूंना या तालुक्याविषयी तळमळ होती, आदर होता, त्यांची जी भावना होती ती भावना कुठेतरी या त्यांच्या मुलांनी आपल्याला सांभाळलेली दिसून येत नाही. त्यामुळे इथल्या जनतेनं शेंडगे कुटुंबाला स्वीकारले नाही. जयसिंग शेंडगेंना या तालुक्यातील जनतेनं स्वीकारलं, परंतु कालांतरानं जयसिंग तात्यांचाही संपर्क आणि संवाद या तालुक्याशी कमी झाला. त्यामुळं शेंडगे कुटुंबाची जी या मातीशी असणारी नाळ होती ती कुठेतरी आपल्याला दुरावलेली दिसून येते. त्यामुळे शेंडगे कुटुंब ही आपलं राजकीय अस्तित्व संघर्ष करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर जे पंडितराव जाधवांचं आपण घर म्हणतो, महाकाली कारखाना ज्यावेळी स्थापन झाला त्यानंतर पहिले चेअरमन म्हणून पंडितराव जगदाळे आले. त्यानंतर चेअरमन पदावरून नानासाहेब सगळ्यांनी पंडितराव जाधव यांच्यामध्ये राजकीय उभा संघर्ष राहिला, उभी फूट पडली. याच्यामध्ये नानासाहेब सगळे हे चेअरमन झाले. त्यानंतर पंडितराव जाधव आणि सगळे कुटुंबीय वेगवेगळे झाले आणि त्याचा परिणाम आपल्या तालुक्याच्या विकासावर झालेला दिसून येतो. कारखाना हातचा गेल्यानंतर पंडितराव जाधव हे राजकारणामध्ये एकाकी पडले. त्यामुळं त्यांना राजकारणात संघर्ष करावा लागला. त्याचा परिणाम, प्रतिकूल परिणाम या राजकीय संघर्षाचा आपल्या तालुक्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. ही झाली चार कुटुंबाची आपल्याला संघर्षाची कहाणी. तर आता परत ही चार कुटुंब, ज्या सरकार असतील, पंडितराव जाधवांचं कुटुंब असेल, शेंडगे बापूंचं कुटुंब असेल आणि नानासाहेब सगळ्यांचं कुटुंब असेल, कुठेतरी राजकीय संघर्ष, खडतर संघर्ष करताना आपल्याला दिसून येते. जर तालुक्याचा बांधवांना विकास करायचा असेल तर ही चारही कुटुंब कुठेतरी एकत्र आली पाहिजेत, कुठेतरी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र बसली पाहिजे. यांनी एकमेकाला राजकीय सहकार्य केलं पाहिजे, सामाजिक सहकार्य केलं पाहिजे, तरच कुठेतरी आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास आपल्याला झालेला दिसून येईल. यातच जर एकमेकाच्या खेकड्याच्या परिवर्तनाने कोणी जर पाय मारत असेल तर परत आपल्या वाट्याला ही भाकासच येणार आहे. हे आपल्याला दुर्लक्षित करून चाललेलं नाही. कारण आपल्याच तालुक्याचा मायबाप असावं लागेल इथून पुढच्या काळामध्ये, तरच आपल्याला कुणीतरी विचारेल. ठीक आहे, अनेक प्रश्न या राजकारणामध्ये निर्माण होतील, परंतु कुठेतरी यांनी संघर्ष मिटवण्याची भूमिका घेतली पाहिजे, कुठेतरी चार पावलं मागं सरलं पाहिजे. एका ताकदीने या तालुक्यामध्ये सगळ्यांनी एकत्र होऊन कुठला तरी एक चेहरा उभा केला पाहिजे आणि हा चेहराच या तालुक्याचा विकास करू शकेल. जात पात, धर्म, पंथ, राजकीय संघर्ष सगळं बाजूला ठेवून या तालुक्याचा प्रपंच उभा करण्यासाठी, तो सामाजिक असेल, राजकीय असेल, तर आपलाच माणूस असावा लागेल. हे कुठंतरी आपल्या इथल्या जनतेला कळलं पाहिजे. मग आपण आता या राजकारणामध्ये सगळे कुटुंब असेल, जाधव कुटुंब असेल, शेंडगे कुटुंब असेल, का पाठीमागे राहिलं, आपल्या अस्तित्वासाठी आपण का धडपडत आहोत, का संघर्ष करतो, याचा कुठेतरी त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. ना आत्मचिंतन करून त्यांनी परत एकदा या तालुक्यामध्ये माणसांशी संवाद साधला पाहिजे, विचारविनिमय केला पाहिजे, तरच कुठेतरी हे राजकारणामध्ये यांना चांगले दिवस येतील. जर हे काहीच करू शकले नाहीत, घरातून बाहेरच पडले नाहीत,
तर यांच्याबरोबर या कुटुंबांच्या बरोबर तालुक्याचंही नुकसान होईल. एक काळ असा होता की या तालुक्यातून आयदराव घोरपडे असतील किंवा सगरे असतील किंवा शेंडगे बापा यांच्या घरातून उमेदवारी दिल्या जायच्या, परंतु आज आपल्या तालुक्याला उमेदवारी मिळवण्यासाठी कुठेतरी दुसऱ्याचे उंबरटे झिजवावे लागतात. यासारखी शोकांतिका आपल्या तालुक्याच्या वाट्याला आलेली दुसरी कुठली नसावी असं मला वाटेल. त्यामुळे आजच्या या पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरीमधून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तालुक्याच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये आयदराव घोरपडे, शिवाजीराव बापू शेंडगे, पंडितराव जाधव, नाना सगरे यांचा मोलाचा वाटा आपल्याला दिसून येतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये यांचा राजकीय सामाजिक संघर्ष कुठेतरी एकत्र येऊन मिटवला पाहिजे, हे आजच्या पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरीमधून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्हाला या पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरीमधून काही तालुक्याच्या विषयी सूचना करायच्या असतील, काही राजकीय गोष्टी सांगायच्या असतील, तुम्हाला काय महत्वाचं वाटत असेल ती कमेंट करून जरूर आपल्या या ठिकाणी सांगा. त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल. काही उणीवा असतील तरी सांगत चला. या चारी घराविषयी काही आपली मतांतरे असतील तीही सांगत चला. निश्चितच आपण या पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरीतून तुमच्या समोर आणू आणि एक पडद्यामागचं जे सत्य आहे, जी वस्तुस्थिती आहे, ते मॅक्स इंडियाच्या पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरीतून आपण निश्चित मांडू. नमस्कार.